शेतकरी बांधवांनो, मी छोटू गुटले, तालुका जिल्हा नाशिक. आज आपण जानोरी येथे नाशिकमध्ये जानोरी येथे आपण रामानंद वाघ सरांच्या प्लॉटला आलेलो आहे. तर इथं मी गेल्या 1 वर्षापासून विजिटला येत असतोय. तर त्यांना वेळोवेळी आपण मार्गदर्शन करत असतो, साईजसाठी, सेटिंगसाठी, निमॅटोडसाठी, वजनसाठी, फ्लावरिंगसाठी, कटिंगसाठी. तर आपण सरांसोबत 2 शब्द बोलूया. नमस्कार सर. नमस्कार सर, 2 शब्द तुम्ही बोला. आता हा आपलं 1 वर्षापासून जवळजवळ ट्रीटमेंट चालू आहे. याच्या जवळजवळ पहिला, दुसरा, आता किती तिसरा, फ्लॅश गेलेत? आता 3 फ्लॅश आपले, म्हणजे 2 फ्लॅश गेलेले आहे. हा 3रा फ्लॅश आहे, हा 4था फ्लॅश आहे, आणि आता हे फुलातून बाहेर निघाले हा जवळजवळ 5वा फ्लॅश. कंटिन्यू सायकल चालू आहे. कंटिन्यू सायकल चालू आहे. ओके. आणि पहिल्या फ्लॅशला किती ॲव्हरेज मिळालं सर? पहिल्या फ्लॅशला उन्हाळ्यात जरा ॲव्हरेज कमी भेटला आपल्याला, म्हणजे माल निघाला परंतु वजन कमी भेटलं, टेम्परेचर जास्त होतं. आणि दुसऱ्या फ्लॅशला आपल्याला चांगला ॲव्हरेज मिळाला. साधारण 250-300 पर फळ आपल्याला ॲव्हरेज मिळाला. अरे वा, हो. छान. आणि आता 3रा फ्लॅश चालू होईल का? चालू आहे? नाही, 3रा फ्लॅश आता चालू होणार आहे, अजून चालू नाही झालेला तो. त्याला फोम लागलेला आहे त्याला 3ऱ्या फ्लॅशला. चांगलं आहे सर तुमचं कामकाज. आणि अजून झाडातही चांगली ग्रोथ आहे. थोडंसं त्याला बेसल डोस वगैरे, बेसल डोस आपण टाकतोय ना. बेसल डोस केला आपला. त्याच्यातून मायक्रोटन घ्या तुम्ही. 10-26 100 किलो घ्या. ग्रॅन फीड येतं 20-25 किलो घ्या. बेनसल्फ घ्या, आणि युरिया घ्या 50 किलो एक बॅग. म्हणजे याने ना, म्हणजे झाड लोडवरती येऊन पिवळं होणार नाही डायरेक्ट. आणि नंतर मग पुढचा फ्लॅशला त्या किंवा पुढच्या आपण जेव्हा बाहेर पकडू तर झाड वीक पण होणार नाही. त्या हिशोबाने आपल्याला थोडंसं काम करायचं आहे. बरं, अजून शेतकऱ्यांसाठी सांगा, निमॅटोडची खूप मोठी अडचण आहे. तुम्ही किती निमॅटोडला नाही झाले ते तुमचा अनुभव सांगा. काय सोडता तुम्ही ते सांगा. निमॅटोडसाठी मेटोशिल्ड आणि किटाजिन साधारण 3 महिन्यातून 1 डोस जातो आपला. 3 महिन्यातून? 3 महिने, 2.5-3 महिन्यातून 1 डोस जातो. कसं रिपोर्ट वाटले सर तुम्हाला? चांगले रिपोर्ट आहे. माझ्याकडे 3 झाडं गेलेले, त्याच्यानंतर 1 पण झाड सुकलेलं नाही, निमॅटोड पण नाही आलेलं, काहीच पण नाही त्याच्यामध्ये. बरोबर. ट्रीटमेंट चालू केल्यापासून माझा हा साधारण 3 डोस झाले. नवीन पुन्हा एकही झाडाला लागत नाही. बाकी वेळोवेळी कीटकनाशक, बुरशीनाशकचे स्प्रे सगळे करता तुम्ही, ते कसं म्हणजे तुम्हाला किती फरक जाणवतो? काय भरपूर. आता तुमचे सुनामी आहे, त्याच्यानंतर खालून डॉक्टर रूट वगैरे असे खालचे काही गब्बर आहे असे, आणि तुमचं 5 स्ट्रोक आहे. याचे डोस माझे अधूनमधून चालूच असतात ते. बरं, तुम्ही शेतकऱ्यांसाठी काय सांगू इच्छिणार का? म्हणजे पेरूवाल्यांच्यासाठी, कारण खरं खर्चाचा हिशोब जर पकडला तर त्या पटीने तुमचं उत्पन्न सुद्धा आहे एवढं. बरोबर. म्हणजे तुम्ही एकदम आनंदी, समाधानी एकदम. साधारण किती उत्पन्न आलं आतापर्यंत? उत्पन्नाचं कसं असतं माहिती आहे का? आता तुमचं ॲव्हरेज रेट हे सगळ्या गोष्टी त्याच्यावर असतात, उत्पन्नाच्या याच्यावर. आता उत्पन्न आता जर म्हटलं तर माझा आता साधारण 110 क्विंटलच्या आसपास माल गेलेला आहे. 55 रुपये मी माल दिलं, जागेवर माल दिलेला आहे. अजून याचं साधारण 40-50 क्विंटल त्या फ्लॅटचा माल अजून निघायला पाहिजे. म्हणजे अजून 40-50 क्विंटल उत्पन्नाच्या आसपास. नाही, ह्याच फ्लॅशला 40-50 क्विंटल निघाल. अजून ह्यो फ्लॅश बाकीचा, अजून वरचा फ्लॅश बाकी आहे, त्याच्यात अजून 40-50 क्विंटल निघाल. म्हणजे जास्त हा, म्हणजे धरला फॉर एक्झाम्पल 50 गळ झाली तो अजून तो काही तो गळीचा तो हिशोब नाही, तो विषय साधारण 4-5 हजार फॉर्म आपण ते मायनस करून टाकलेले. वातावरणासाठी गळ झाली ते साधारण एक ती गळ नसती तर साधारण अजून 100 क्विंटल माल आपला वाढला असेल मला माहिती. धन्यवाद. धन्यवाद सर.